आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। परमेश्वर वाचा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. सगळे जीव मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे.
हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते क्राइस्ट एम्बेसी इंडिया मराठी ऑनलाईन चर्च मध्ये. ही वेळ प्रार्थनेची. जिथे कुठे तुम्ही असाल, तुम्ही आपल्या स्थानावर उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाकडे उचलून डोळे बंद करून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. आपण धन्यवाद देणार परमेश्वराला या आठवड्यासाठी आणि आजच्या सर्व्हिससाठी, आजच्या वचनासाठी जे परमेश्वराने आपल्यासाठी आणले आणि आपल्या पास्टरजनसाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि धन्यवाद देणार परमेश्वराला. आपण अन्य भाषेत प्रार्थना करूया. रिब्रा अझहेंत्रो मोसो थोलीरा बाजाया तारिद्रा आंदा गाजेते लेद्रा मागाजा आंदो कोसो थोलीरा बाशाब्रा जाया कोशोते इत्रा माकासो ओंता मासेंते लेरे बोशाला राबा आंदा कासेते लिद्रा मा आंदा गाजेते लेरे बोता हिंदा आंदा कासेकेते लेरी बा आजिता इत्रा गा आंदो कोसो तो. धन्यवाद परमेश्वर. ओ पिता परमेश्वर, आजच्या आठवड्यासाठी, आजच्या वचनासाठी, आमच्या पास्टरसाठी पिता परमेश्वर, त्यांच्या जीवनासाठी, त्यांच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी पिता परमेश्वर, प्रत्येक व्यक्ती जे ऑनलाईन आम्हाला पाहत आमच्या सोबत जुळले पिता परमेश्वर, त्यांच्या जीवनासाठी तुझ्या नावामध्ये पिता परमेश्वर त्यांची सुरक्षिततेचे आवाहन करते. त्यांच्या जीवनामध्ये देव विश्वासची घोषणा बोलते. री आहांत्रो हुंता कासेते. जसे ते या मीटिंगला बघते पिता परमेश्वर, वचन त्यांच्या जीवनामध्ये समृद्ध होते येशूच्या नावात. लोकांचे तारण होते येशूच्या नावात. आंतरी हांत्रा हांते केसेते. धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करणार आहोत देशासाठी. हालेलुया. आपल्या देशासाठी आपण पहिले तिमोथी याचा 2 अध्याय 1 ते 4 वचन अनुसार प्रार्थना करणार आहात. वचन सांगते, सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व माणसाच्या वतीने करावे आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाऱ्याच्या वतीने करावे. प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगलं व स्वीकार करण्यास योग्य आहे, ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. हालेलुया. नहूम याचा 1 अध्याय 9 वचन सांगते, तू परमेश्वराविरुद्ध कारचत आहेस, पण परमेश्वर संपूर्ण विनाश करणार आहे, त्यामुळे तू पुन्हा त्रास देणार नाहीस. हालेलुया. विशेषतः अशा देशांसाठी प्रार्थना करा जिथे अशांतता आहे, नापाक क्रियाकलाप, हिंसा, युद्ध, खून, अशांतता, संपूर्ण नियंत्रण आणि शत्रू देशावर राज्य करण्यासाठी प्रार्थना करा. घोषणा करा की अशा योजनेच्या सर्व प्रायोजकांचा या वाईट योजनांनी त्यांची शक्ती आणि प्रभाव पूर्णपणे काढून टाकला आहे. हालेलुया. आणि सैतानाच्या सर्व वाईट योजना पूर्णपणे उधळल्या आहेत येशूच्या नावात. आमेन. तर आपण या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करणं. तर आपण जिथे राहता त्या देशामध्ये जे काही शहराचे नाव तुमच्या बुद्धीत येत असेल त्या नावावर तुम्ही घोषणा करू शकता आणि प्रार्थना करू शकता. री आझेहेंत्रो ओसो लीरा बासेक्रा गाझेंतेलेरे बोशाला राबा लिब्रा आंदा गासेथे लेद्रा मासो थोलीरा बासाक्रा कासेथे लीदा लारा होंदा रासेखेते लेरे बोशाला राबोंदा मासेथे लीदा आंदो कोसो थोलीब्रा आझेथे लेद्रा आंदा कासेखेते लेरे बोशा आझोंत्रा मागासेथे. प्रार्थना करा आपल्या देशासाठी. रा आजा हातो तोंता कासेथे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. आम्ही प्रार्थना आणि घोषणा करतो पिता परमेश्वर, आमच्या भारतासाठी पिता परमेश्वर, त्याच्या अधिकाऱ्यांसाठी, नेत्यांसाठी पिता परमेश्वर. ते तुझ्या बुद्धीच्या अनुसार चालते. ते तुझ्या नावामध्ये पिता परमेश्वर तुझ्या सामर्थ्याने ते मार्गदर्शित करत आहेत. भारतात आम्ही तुझ्या नावात बोलतो. ते कुठली आजार पिता परमेश्वर, कुठलेही दुःख पिता परमेश्वर, अशांतपणा पिता परमेश्वर तुझ्या नावामध्ये भारतात काढून टाकतो येशूच्या नावात. कारण हीच तुझी इच्छा पिता परमेश्वर. विश्वभरात तुझ्या लोकांमध्ये शांती, प्रेम, आनंद, समृद्धी, सफलता असावी येशूच्या नावात. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण आपल्या बांधवासाठी आणि प्रथम
पाहुण्यासाठी आणि नवीन विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करत आहोत. हालेलुया. आपण वचन बघणार आहोत कलेस्करास पत्र याचा पहिला अध्याय 9 ते 10 वचन सांगते, या कारणासाठी आम्ही सुद्धा तुमच्या विषयी ज्या दिवसापासून ऐकले तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबिले नाही आणि आम्ही प्रार्थना करीत आहोत की तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समज संपन्नाने भरले जावे, यासाठी की त्याला योग्य असे तुम्ही चालावे आणि सर्व बाबतीत त्याला आनंद घ्यावा आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे. हालेलुया. प्रार्थना करा आणि घोषणा करा की आपले बांधव देवाच्या वचनावर पूर्वीपेक्षा जास्त मनन करीत करतील आणि त्याप्रमाणे जगत राहतील. प्रार्थना करा की या कापणीच्या वातावरणात आपण आत्म्यात जिंकण्याबद्दल नेहमी लक्ष केंद्रित आणि उत्साही असू आणि आपण प्रत्येक संधी, स्थान किंवा प्रभाव दररोज सुवार्ता उपदेश करण्यासाठी आणि आत्मेत जिंकू देवाच्या राज्यात आणण्यासाठी येशूचे नावे आमेन. हालेलुया. तर आपण प्रार्थना करणार या प्रार्थने बिंदूनुसार या वचनाद्वारे जे आपल्याला समजले त्या वचनाद्वारे आपण घोषणा आणि प्रार्थना करणार. तर आपण प्रार्थना करूया. री आज ते ले रे बोंद्र कासायाता अन्य भाषेत प्रार्थना करा. रो जो रोबो साब्रा आजेते लेद्रा आंता कासेके ते लीरा बोंता मासेते लेंता माकासीता लरा बोंता राशाता आशा काशेके ते रो ओती री sabra baza yedede udalira yakaso unta kasete lidala raba azahandra azende lere boshala raba sakate arikra anta kasete unta asete lere bonta makasete lere ba anta kasita ida anta kasete lera shata richo tora raba sabra kazende lamanto kotorita riata ida hanto kosoto robo shala raba shebra ba hanto kosita ida hanto kosete orila raba baba kasegre gahanta kasete liba ando kosoto ribre ento kosita la rabota machete lato unta kate kita inta kaseya kasoto luro boshala rabota manta kasete. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर. एहंत्रो ओसिला रबा अंता प्रत्येक लीडर्स तुझ्या बुद्धीद्वारे चालत येशूच्या नावात. ओंचा अहंता ईताला रब ओंता कासेते ते आत्म्याने उत्साहित आहे. ओ पिता परमेश्वर ते निर्भीकतेने पिता परमेश्वर तुझे कार्य पिता परमेश्वर या विश्वभरात पिता परमेश्वर जे मोठं काम तू आम्हाला दिलेस आत्मा जिंकण्याचा त्यांना पिता परमेश्वर ते जिंकते आणि ते बनवून राहते ठेवते येशूच्या नावात. ओ अहंता कासेते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. धन्यवाद. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण पहिल्या तिमोथी याचा 2 अध्याय 4 वचनानुसार प्रार्थना करणार आहोत आणि वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांच्या प्रभू व तारणार म्हणून स्वीकारले पाहिजे. हालेलुया. तर आपण या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना करत आहोत. तुम्ही आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी, ज्यांचे तारण झाले नाही, जे येशूला ओळखत नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना आणि घोषणा करू शकता. तर आपण अन्य भाषेत प्रार्थना करणार. ri azahanta kasete leta rabonta mazete lido onta kase kraka anta kasita la rabosho tolu robondra masata indra asete loda riba azeke lere ondra magazete lede la ba ando kutri ba adede rodo da yanda ida ada gasega azeke oda lira zakaseka olira bonta masata kita ida rahantra azete lamanta kaseke do ita kia Atakara bonda magazete lebra anda kasete o rashata kisha kashoto loro bonda azete. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. जसे तुझे वचन सांगते की हीच तुझी इच्छा आहे पिता परमेश्वर की प्रत्येकाची तारण व्हावे. होय पिता परमेश्वर, या वचनाद्वारे आम्ही आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मित्रांसाठी, आमच्या नातेवाईकांसाठी, जे आमच्या सोसायटीमध्ये राहतात, आमच्या आस परिसरामध्ये जे राहतात, जिथं मी काम करतो त्या सर्वांसाठी पिता परमेश्वर तुझ्या
तुझ्याकडं प्रार्थना आणि विनंती करतो. त्यांचे तारण होत आहे आणि ते तुला आपला प्रभू म्हणून स्वीकारत आहेत येशूच्या नावात. रे एल तो ओसी असे खेते लराबांत्रो उमुत्रा कासेते. होय पिता परमेश्वर, ते सर्व सत्याच्या ज्ञानाकडे येत आहेत आणि ते वाढत आहे, समृद्ध होत आहे तुझ्या वचनामध्ये. होय पिता परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद. प्रत्येकाच्या तारणासाठी धन्यवाद. आणि ही सर्व प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आणि धन्यवाद देतो ऐकण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर ही वेळ आहे परमेश्वरच्या स्तुतीचे, आराधनेची. तर आपण आपल्या प्रेस टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, तुझवर प्रेम करू. तू माझे डोळे उघडलेस, तू माझे डोळे उघडलेस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, तू माझे डोळे उघडलेस, तू माझे डोळे उघडलेस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, तुझी स्तुती करू. माझे मार्गदर्शन करतोस, माझे मार्गदर्शन करतोस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, माझे मार्गदर्शन करतोस, माझे मार्गदर्शन करतोस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, तुझवर प्रेम करू. तू माझे डोळे उघडलेस, तू माझे डोळे उघडलेस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, तू माझे डोळे उघडलेस, तू माझे डोळे उघडलेस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, तुझी स्तुती करू. माझे मार्गदर्शन करतोस, माझे मार्गदर्शन करतोस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, माझे मार्गदर्शन करतोस, माझे मार्गदर्शन करतोस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज रविवार दिनांक 20 मार्च आणि आजचा आपला विषय आहे तुमच्यामधील सर्जनशील निर्मितीक्षम शक्ती कार्यात आणा. हालेलुया. असे आपले आरंभिक वचन घेतले गेले योहान त्याचा 16वा अध्याय 33वे वचन. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वरील वचनात जग असे भाषांतरित केलेला शब्द ग्रीक कॉस्मॉस आहे. कॉस्मॉस हे जग आहे, त्याच्या रचना आणि प्रणाली आणि त्यातील सर्व सामग्रीसह, त्यातील रहिवासी आणि त्यांच्या कार्यासह जसे जे काही बनवले किंवा तयार केले किंवा स्थापित केले गेले. हालेलुया. त्यानंतर इब्रिकरांस पत्र त्याचा 11वा अध्याय 3 वचन मध्ये आपल्याला आणखी एक ग्रीक शब्द सापडतो, एयॉन. याला जग असे भाषांतरित केले आहे. एयॉन हा कोर्स किंवा युग किंवा कॉस्मॉस मधील ऑपरेशनल सिस्टम कार्यप्रणाली आहे. हे कॉस्मॉसचे विश्वाचे धावणे आहे आणि याचा संबंध विविध रहिवाशांच्या काळाशी आहे. त्याचं तात्पर्य काय? लक्षात ठेवा, येशू म्हणाला मी जगावर मात केली आहे. याचा अर्थ त्याने जग आणि त्यातील सर्व सामग्री, त्यातील सर्व रहिवासी आणि त्यांची कार्ये, शक्ती आणि क्षमता यावर मात केली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही पाहता जेव्हा मनुष्य जग चालवतात तेव्हा जे काही बनवले गेले आहे किंवा जे काही संरचना किंवा कार्यप्रणालीच्या संदर्भात त्यांना मिळाले आहे त्यात फेरफार केला जाऊ शकतो. विश्वाचे फेरफाराद्वारे मनुष्य त्यांचे एयॉन तयार करू शकतात. म्हणून ते आपल्यावर परिणाम करण्यासाठी कॉस्मॉसची सामग्री वापरण्याचा प्रयत्न करू शकतात. हालेलुया. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की देवाचा रेमा, तुमच्या तोंडी देवाचे वचन वापरून तुम्ही तुमच्या काळात आणि तुमच्या वेळेत तुमच्या विरुद्ध घडवलेले, बनवलेले किंवा पुन्हा काम केले जात असलेल्या विश्वात जे काही आहे त्यावर मात करू शकता. हालेलुया. इब्रिकरांस पत्र त्याचा 11वा अध्याय 3 वचन म्हणते, विश्वासाने आपल्याला कळते देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृष्ट वस्तूंपासून झाले नाही. हालेलुया. आळशीपणे बसू नका आणि सैतान आणि त्याच्या टोळ्यांना आपल्या सभोवताली धुमाकूळ घालून गोष्टी विकृत करू देऊ नका. तुमच्या एयॉन मधील गोष्टी दुरुस्त करा, फ्रेम रचना करा, परिपूर्ण दुरुस्त करा आणि पुनर्संचयित करा. देवाचे वचन सांगून दिवसेंदिवस गोष्टी तुमच्या सोबत कशा चालतात यावर प्रभारी असा आणि नियंत्रण ठेवा. तुमच्यामध्ये एक सर्जनशील शक्ती आहे तुम्हाला हवे असलेले जीवन आणि वातावरण तयार करण्यासाठी, नशीब विधान बदलण्यासाठी आणि आपल्या जगातील घटनांचा मार्ग बदलण्यासाठी. त्याला कामाला लावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमच्या स्वर्गाकडे उचलून तुमचे डोळे बंद करून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. प्रिय पित्या, माझ्या विश्वासाने आणि शब्दांद्वारे मी माझ्या जीवनाचा मार्ग, तुझ्या योजना, उद्देश आणि परिपूर्ण इच्छा यांच्याशी समक्रमित करण्यासाठी तयार करतो. मी माझ्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुझ्या शांती, समृद्धी आणि उत्पादकतेचा आनंद घेतो. प्रत्येक चांगल्या कामात मी समृद्ध होतो आणि माझ्या जगातील प्रत्येक गोष्ट तुझ्या इच्छेशी आणि माझ्या विधानाला अनुरूप आहे. येशूच्या नावात आमेन. ही वेळ आहे साक्षीची. प्रेज लॉर्ड. माझं नाव अश्विनी साबळे, मी ठाणे चर्चमधून आहे. माझी साक्षी ही आहे की सोमवारी मला फोडी आलेली आणि त्यामुळे मला चालायला होत नव्हतं, म्हणजे ती खूप दुखत होती. मग आपण जसे की हर दिवशी आपण कम्युनियन घेतो सकाळच्या प्रेयरमध्ये, तर मी विश्वास ठेवला की मी जसं कम्युनियन घेईन दुसऱ्या दिवशी
तर मी बरी होईल, माझी ती फोडी मला त्रास देणार नाही. मग मी मंगळवारी कम्युनियन सकाळच्या प्रेयरमध्ये घेतली आणि त्या दिवसापासून माझी ती फोडी पूर्ण कमी झाली आणि तिच्यामध्ये म्हणजे त्या फोडीमुळे मला कुठलाही त्रास होत नाही आहे आणि ती फोडी गायब झाली. त्याच्यासाठी मी प्रभू येशू मसीहला धन्यवाद देते आणि परमेश्वराच्या जनांना धन्यवाद देते. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो. जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया. जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है. हालेलुया. उसने हमें उसके पास बुला लिया. हालेलुया. उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया. ग्लोरी. किसकी वजह से? प्रेम की वजह से. हालेलुया. मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम. मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम.
ओ हालेलुया, ओ हालेलुया. परमेश्वर तू महान आहेस, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे, तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद त्या उन्नतीसाठी, त्या वृद्धीसाठी, त्या बदलावासाठी ते तू आमच्याद्वारे देशात आणत आहेस. धन्यवाद देतो प्रभू या नवी सुरुवातीसाठी. हा, धन्यवाद देतो प्रभू तुझ्या लेकरांसाठी. प्रत्येक व्यक्ती तुझी सेवा करायला तयार आहे. तुझ्या वचनानुसार तुझं वचन सांगते की माझ्या पराक्रमाच्या दिवशी माझे लोक इच्छुक असतील. हे सर्व तुझे लोक आहेत. या सर्वांवर सिक्का लागलेला हे नवीन जन्मलेले ख्रिस्ती आहेत प्रभू. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. तुझ्या राज्याला वाढवण्याची तीव्र इच्छा ह्यांच्या आतमध्ये आहे प्रभू. आळशी नाही असणार प्रभू, परंतु हे जुनूनने भरलेले असतील तुझ्या राज्याला वाढवण्यासाठी प्रभू. त्यांचे कामे यशस्वी होतील. धन्यवाद देतो प्रभू या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस. तुझ्या वचनातून आम्ही शिकून पुढे वाढू. आम्ही बोलतो आमचे आत्मा, आमचे हृदय उघडे आहेत तुझं वचन ऐकण्यासाठी आणि पुढे वाढण्यासाठी. आणि या प्रार्थनेला येशूच्या नावात मागतो, आमेन. प्रेज लॉर्ड. बसता तुम्ही. हालेलुया. सो आपला विषय चालू आहे ख्रिस्ताच्या 3 बलाविषयी. आणि आम्ही बोललो की जर तुम्ही या 3 बलांना लावाल तर तुमचं जीवन पुढे वाढेल. हा एक असा संदेश आहे, तुम्हाला जीवनभर शिकवले तरी कमी आहे. प्रत्येक दिवशी मनुष्याकडे प्रश्न असतो, माझं जीवन पुढे कसे वाढेल. प्रत्येक दिवशी आपण सकाळी उठतो आपल्या जीवनाला पुढे वाढवण्यासाठी. आपण नोकरीला जातो आपल्या जीवनाला पुढे वाढवण्यासाठी. आपण बिझनेस करतो आपलं जीवन पुढे वाढवण्यासाठी. आपण जेवण शिजवतो आपल्या जीवनाला पुढे वाढवण्यासाठी. तरी सुद्धा त्या सर्व गोष्टी न करून जीवन पुढे नाही वाढत. प्रश्न येतो की मी अजून काय करू, अजून काय करू शकतो की माझं जीवन पुढे वाढेल. कारण जर तुम्ही वचनाला ऐकता, वचनाची समज सुद्धा गरजेची आहे. शेवटी वचन कार्य कसे करते हे धर्म नाही जिथे तुम्ही बिना समजता विचार करत राहता. धर्मामध्ये समज नाही. धर्मात ते लांबून सिक्का फेकतात, त्यांना वाटतं प्रभूची आराधना झाली. ते बोलतो भिकारी सुद्धा असे पैसे दिले तर नाही घेत. प्रभूला तुम्ही कसे देऊ शकता. लांबूनच काही बघतील आराधनाचे स्थान, लांबूनच करतील. अरे बास, असं आराधना नाही होऊ शकत. हे परमेश्वर, तुम्ही नाही ओळखत परमेश्वराला. तुम्हाला वाटतं तुम्ही काय करता, पण तुम्ही काहीच नाही करत आहात. तुम्हाला वाटू शकेल ओ मी काहीतरी केलं, मी काहीतरी चांगलं केलं. लोकांना वाटतं ना असं की मी कुठले चांगले कर्म केले. मला वाटतं की चांगले कर्म करेल जेव्हा मनुष्य चांगले फळ देईल देव, पण ते चांगले कर्म नाहीत. प्रश्न आहे की कुठले कर्म मी करू आणि कुठले कामही मी करू की माझे जीवन पुढे जाईल. धर्म सुद्धा सांगतो कर्म करा, पण त्यांना ठाऊक नाही कुठले कर्म करा. काय करू की माझे जीवन पुढे जाईल. कारण परमेश्वराने माझे जीवन पुढे वाढवण्यासाठी बनवले आहे. सोपे आहे. एक ट्रेन जी चालू शकते तर ती नाही चालत आहे तर प्रॉब्लेम आहे. आपण त्या ट्रेन यासाठी चालवतो कारण ती चालू शकते. आपण त्याच फ्रीजमध्ये थंड व्हायची आशा करतो जे फ्रीज कार्य करते. तर जीवन हे पुढे गेले पाहिजे. शेजारला बोला जीवन पुढे गेले पाहिजे. जीवन पुढे वाढवण्यासाठी आहे. पण प्रश्न आहे कसं. प्रश्न तेच आहे कसं. आणि त्याच प्रश्नाचे आम्ही तुम्हाला उत्तर देत आहोत. ख्रिस्ताचे काय आहे 3 बल. तर तुम्ही या बलांना लावाल तर तुमचे जीवन पुढे वाढेल. लक्ष ठेवा, आत्मिकता हे जीवन आत्मिक आहे आणि आत्मिकता हे भौतिकाला नियंत्रण करते. जर तुम्ही योग्य जागी बल लावाल तर जीवन वाढेल. विचार करून बघा, तुमच्या समोर तुमच्या बाजूची गल्ली बनत होती. ते सर्व काम चालू होते, रस्ता बनवत होता. आणि जे लोक रस्ता बनवत होते तुम्ही त्यांच्याकडे गेलात की अरे भावा माझ्या घरासमोर रस्ता बनवा. ते काय बोलतील, वरून लेटर घेऊन या. वरचे बोलतील तेव्हा आम्ही बनवू. तसंच मी तुम्हाला सांगत आहे, वर बल लावले तर खाली जीवन वाढेल. प्रेज द लॉर्ड. जर वर बल लावले तर खाली जीवन वाढेल. जर वर बल नाही लावले तर खाली जीवन नाही वाढणार. तुम्ही कितीही बल लावा, खालून बल लावल्याने काहीच होत नाही. जोपर्यंत वरचा नाही हलणार तोपर्यंत खालचे नाही हलतील. प्रत्येक वेळी काम कुणाचं लेटर करतं खालचं.
ऑफिसमध्ये सुद्धा कुणाचे लेटर कार्य करते, सेटचे. तर जीवन आत्मिक आहे. सर जर तुम्ही आत्माच्या स्तरमध्ये बल नाही लावले, हे जीवन आहे ते तसेच्या तसेच राहील. खूप लोकांकडे प्रश्न असतात, बल लावत आहे, नोकरी करत आहे, 2 नोकरी करत आहे, बिझनेसला वाढवण्यासाठी करत आहे, नोकरीमध्ये अजून मेहनत करत आहे, तरी सुद्धा प्रश्न विचारतात, अजून जीवन का वाढत नाही? मेहनत करत आहेत, इमानदारीने मेहनत करत आहेत. मी नाही बोलतोय फसवत आहेत. जेवढ्या त्यांच्यानी मेहनत होऊ शकते ते करत आहेत, तरी सुद्धा जीवन तिथे पोहोचत नाही जिथे पोहोचायला हवे. जिथं त्यांची आशा आहे, जे त्यांचे स्वप्न आहेत, ते तिथेपर्यंत पोहोचत नाहीत. आणि त्यांच्यामध्ये फ्रस्ट्रेशन वाढत चालले आहे. फ्रस्ट्रेशन वाढत आहे का? कारण त्यांना माहीत आहे आपण तिथं पोहोचू शकतो, पण पोहोचू शकलो नाही. फ्रस्ट्रेशन काय होत आहे? वाढत चालले आहे. कारण ते योग्य जागी बल नाही लावत आहे. तर होऊन दे की तुम्ही योग्य जागी बल लावा. आत्माच्या स्तरमध्ये बल लावा. आत्माच्या स्तरमध्ये जर बल लावलं तर हा जे जीवन आहे, भौतिक जीवन, ते योग्य प्रकारे चालेल, सोप्या प्रकारे चालेल. तर आपण बोललो की ख्रिस्ताचे किती बल आहे? 3 बल. ख्रिस्ताची यात्रा, ख्रिस्ताचे कार्य, ख्रिस्ताचे युद्ध. या गोष्टी जे आम्ही तुम्हाला करायला सांगितल्या आहेत, मजाक मध्ये घेऊ नका त्या गोष्टींना. मजाक घेऊ नका. आम्ही तुम्हाला समजून सांगितले आहे अजून की ते काय आहेत, की जीवन काय आहे नक्की. जीवन आत्मिक आहे. जरा बोला जीवन आत्मिक आहे. जीवन आत्मिक आहे. जरा बोला जीवन आत्मिक आहे. जीवन वरून चालते, त्याने नाही चालत. तुम्ही ग्रहांनी चालवता की हो राहू केतू मध्ये, केतू यामध्ये, याने जीवन नाही चालत. त्यांना सुद्धा ठाऊक आहे की जीवन वरून चालतं, पण त्यांना ठाऊक नाही वरून कसं चालते. त्यांना वाटते ग्रहांनी चालते. धर्मवाल्यांना काय वाटते? ग्रहांनी चालते. ते कुंडली बनवतात. त्यांना सुद्धा ठाऊक आहे की वरचे ग्रह त्यांच्या खालच्या जीवनाला चालवतात, पण कसे चालवतात हे त्यांना ठाऊक नाही. पण त्यांना हे ठाऊक आहे की वरचा जर योग्य असेल तर खालचे पण योग्य असतील. जर तुमच्या जीवनात काही प्रॉब्लेम असेल तर ते धर्मगुरू सुद्धा काय म्हणतात की राहू केतू मध्ये आहे, शनीने मंगळावर केले आहे, गुरुच्या घरात केले आहे. त्यांना सुद्धा ठाऊक आहे वर काय ते गडबड आहे, पण ते जे गडबड सांगत आहे ते गडबड तशी नाही, तशी आहे जे मी सांगत आहे. प्रेज लॉर्ड. तो पण तुम्ही त्या गडबडला ओळख नाही जो पण तुम्ही हे बल लावणार नाही. काय होत राहील तुमचं जीवन तिथल्या तिथे उभे राहील, पण तुम्ही लावाल तर जीवन काय होईल? पुढे जाईल. किती बल आहेत? किती बल आहेत? कुठकुठले? मग ख्रिस्ताची यात्रा, ख्रिस्ताचे कार्य, ख्रिस्ताचे युद्ध. जर तुम्ही मिस केलाय तर जावा आपल्या ॲपला, क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट, त्या सिरीजला बघा. सतत ऐक का जोपर्यंत हे बल तुम्हाला लावता येत नाही तोपर्यंत. आज आपण तिसऱ्या बलाविषयी बोलणार आहोत आणि ते आहे ख्रिस्ताचे कार्य. चला सुरुवात करू. 2 कोरिंथीकरास पत्र 5वा अध्याय 17 ते 18 वचन. जो कोणी ख्रिस्तात आहे तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, बघा सर्व गोष्टी नवीन आल्या आहेत. नेक्स्ट. हे सर्व म्हणजे काय? नवीन गोष्टी. चला वाचू, परत बघू. जो कोणी ख्रिस्तात आहे तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, बघा सर्व काही नवीन झाले. बोला सर्व काही नवीन झाले. तर कुणाला बोलत आहे? पूर्ण जगाला की मला आणि तुम्हाला? ख्रिस्ताशी. बोला ख्रिस्ताशी. कुणाशी बोलत आहे? ना की दुनिया बरोबर? हॅलो, कुणाशी बोलत आहे? की पूर्ण जगाबरोबर? तर संपूर्ण जगाविषयी तर बोलत नाही, तर कुणाविषयी बोलत आहे? कुणाशी बोलत आहे? जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, बघा सर्व काही नवीन झाले. बोला सर्व काही नवीन झाले. आठवण राहील सगळ्या गोष्टी. नेक्स्ट. हे सर्व काय? कुठलं सर्व काय जे नवीन आहे? हे सर्व देवापासून आहे. कुणापासून आहे? देवापासून. कुठल्या चर्च पासून नाही, कुठल्या पास्टर पासून नाही. या सर्व नवीन गोष्टी कुणाकडून आहे? परमेश्वराकडून आहे. बोल नका ओ पास्टरने सांगितलं आम्ही नाही करणार. हे सर्व कुणापासून आहे? परमेश्वरापासून. तुमच्याकडे दशमांश मागितली तुम्ही देता. तुम्हाला फर्स्ट फ्रूट द्यायला सांगितलं तुम्ही करता. तुम्हाला पार्टनरशिप करायला सांगितलं तुम्ही करता. तुम्हाला आत्मजिंकणे सांगितलं तुम्ही करता. तुम्हाला सेलमेट जायला सांगितलं तुम्ही करता. का? कारण सर्व नवीन गोष्टी कुणाकडून आहे? परमेश्वराकडून. आमच्याकडून आता विचार करू नका की आम्ही तुम्हाला फिरवण्याचा प्रयत्न करत आहे. हे लिहिले आहे सर्व गोष्टी प्रभूकडून आहे. तर कधीच त्या गोष्टीला हलक्यामध्ये घेऊ नका.
अरे काय काय लोक असतील ना, चर्च ऐकू नका, परमेश्वरचं ऐका. परमेश्वर सांगत आहे, प्रभून तर सांगितले. आणि जे आम्ही तुम्हाला दाखवतो ते कुठून दाखवतो? वचनातून. तुम्हाला कधीच कुठल्या बिना वचनापासून नाही दाखवले. काय दाखवले का? प्रत्येक गोष्टीची मी बोलते पहिला मी तुम्हाला दाखवतो. वचनात लिहिले आहे की सर्व काही परमेश्वराकडून आहे. ओ बॉय, दिस इज ह्यूज. त्याने ख्रिस्ताद्वारे आमच्याशी स्वतःचा सबमिट केला. वाव, बोला वाव वाव वाव. त्यांनी काय बोलले? ख्रिस्ताद्वारे आमच्याशी स्वतःचा सबमिट केला. ती आत्मा कुणाला मिळाली? परमात्माला. काय सांगते? मराल तर आत्मा परमात्माला मिळेल. विचार करून बघा, जे काम धर्माला मेल्यानंतर करावे लागते ते आपण जिवंतपणे करत आहे. मराल तर आत्मा कुठे मिळेल? परमात्माला. बायबल सांगते आपली आत्मा पहिलाच कुणाला मिळाली आहे? परात्माला. आपण आणि ईश्वर कोण आहेत? एक. आपण आणि ईश्वर कोण आहेत? एक. विचार करून बघा, समजला ह्याचा अर्थ काय आहे? लॉर्ड सर्व देवापासून आहे, ख्रिस्ताद्वारे. कुणाद्वारे? अशी आमचा सबमिट केला. म्हणजे तुम्ही कुणाबरोबर एकत्र आहे? पित्याबरोबर. मी पित्यासोबत एक आहे. मी परमेश्वराबरोबर एक आहे. इतकी मोठी गोष्ट आहे, पूर्ण तुमचं जीवन बदलू शकते. पूर्ण जीवन सकाळ ते संध्याकाळ हेच बोलायला सुरुवात केलं, मी परमेश्वराबरोबर एक आहे, परमेश्वराबरोबर एकत्र आहे. इतका पैसा तुमच्याकडे की तुम्हाला सांभाळता येणार नाही. ही मोठी लाईन आहे. काहीच करू नका, फक्त बोला मी परमेश्वराबरोबर एक आहे, मी परमेश्वरासोबत एक आहे, मी परमेश्वरासोबत एक आहे. दाढ घासता घासता मी परमेश्वरासोबत एक आहे. अंघोळ करता वेळी संध्याकाळ पण इतका पैसा येईल, तुम्ही बोला मी बकवास का करत होतो? सगळ्या गोष्टी बदलतील केवळ ह्या एका लाईननी. हसू शकता. हा 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 हा. मी परमेश्वरासोबत एक आहे. मी परमेश्वरासोबत एक आहे. जर किडनी खराब होती, डॉक्टरने बोला किडनी खराब आहे, किडनी ठीक व्हायला सुरुवात होईल. तुम्ही त्या परमेश्वरासोबत एक आहे, जे प्रत्येक व्यक्तीला 2-2 किडनी वाटत असतो. ज्यांना जोक समजला? की लोक जन्मतात रोज, तर सर्वांना 2-2 किडनी वाटतो. तुमची एक किडनी ज्यासोबत तुम्ही एक आहात, हे नाही की एक किडनी खराब झाली, वरचा ती बनवतो. हे बघा, एका डोळ्याने दिसत नाही, त्याचा कित्येकांना 2-2 डोळे देतो. बोला ना, केवळ तुम्ही ह्याच बोलण्यावर मनन करा. तुम्ही बोलणार नाही ओ माझं डोकं दुखतंय, सोबत राहून प्रभू बरोबर राहून डोक्यात दुखतंय. प्रेज द लॉर्ड. त्याने ख्रिस्ताद्वारे आपल्या सोबत मिलाप केला. कुणासोबत? काय केलं? समेटाची सेवा आपल्याला सोपवली. काय आहे? ख्रिस्ताचे कार्य. प्रेज द लॉर्ड. काय आहे? ख्रिस्ताचे कार्य. परमेश्वराने हे कार्य कुणाला दिले? आपल्याला. त्याला लिहिले आहे. त्याने काय केले? द्वारे स्वतःला आपल्याशी सबमिट केले. सबमिटानंतर त्याने आपल्याला काय दिलं? करण्यासाठी कार्य. राहिला काम. चला काय आणखी बघूया वचनात. चला 17. विचार करून बघा, जर तुम्ही कुणाकडे नोकरीला गेला आणि तुम्ही बोलला अरे खूप संकटात आहे, खूप कर्ज आहे, घरी खूप संकट आहे. समोरच्या व्यक्तीने तुम्हाला नोकरी दिली. नोकरी कधी कराल? संकट गेल्यावर का त्याच वेळी? तुरंत पटकन नोकरी करा. जर तुम्ही नोकरी नाही केली तर संकट कधी जाईल का? त्याच प्रकारे जर तुम्ही ख्रिस्तात येता, तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्ही बोला संकट गेलं मी करेल, तशाने संकट कधीच नाही जाणार. कधी नाही जाणार. कधी नाही जाणार. खूप लोक असतात पास्ट आम्ही चर्चमध्ये आलो आहोत, पण सेवा तेव्हा करणार जेव्हा सर्व काही संकट जाईल. कधी नाही जाणार. बायबल वाचलंच नाही, तुम्हाला माहीतच नव्हतं बल कधी लावायचं आहे. कोण व्यक्ती तुम्हाला नोकरी देत आहे, तुम्हाला नोकरी लगेच करायची, पटकन करायची, पटकन लगेच नोकरी नाही केली तर संकट कधी जाईल? बोला पास्टर तुम्ही आपल्या मर्जीने बनवता. ठीक आहे, चला. वचनात वेळ सुद्धा दिली आहे. बोला वेळ आहे या वचनामध्ये, सेवा करायची आहे. चला. म्हणून जर कोणी ख्रिस्तात आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. बोला कधी बनला तो नवी उत्पत्ती? लगेच की नंतर? हॅलो, जसं तुम्ही बोला येशू माझा प्रभू आहे, तुम्ही नवी उत्पत्ती तेव्हाच बनला की 1 वर्षानंतर? प्रश्न विचारत आहे. कधी बनला तुम्ही नवी उत्पत्ती? लगेच की 1 तासानंतर, 5 मिनिटानंतर? विचारत आहे मी, सांगत आहे की तू जो कोणी ख्रिस्तात आहे तो नवी उत्पत्ती कधी बनलो? प्रश्न आहे. ठीक आहे, उत्तर पण ठीक आहे. थँक्यू. जुने ते होऊन गेले. कधी झाले? की 1 तासानंतर?
विचारत आहे मी, या गोष्टी केव्हा झाल्या? पक्का? पुढे पहा, सर्व नवीन झाले. कधी झाले सर्व नवीन? कधी झाले सर्व नवीन? पक्का? खोटं तर नाही बोलत? मी तर नाही करत ना? मान लोक आहे तुम्ही. वेळ दिसते तुम्हाला? वेळ दिसला. वचनात काय आहे? वेळ. पुढे पुढे जाऊ. तर सर्व काही नवीन केव्हा झाले? नेक्स्ट. हे सर्व ख्रिस्ताद्वारे आहे. त्याने आमच्याशी स्वतःचा समेट केला. कधी केला? 1 तासानंतर? त्याच्यानंतर 1 वर्षानंतर? हे सर्व कधी कसं होत आहे? लगेच. आपल्याला समेटाची सेवा दिली. कधी? आता मी 1 वर्षानंतर सेवा करेल. आता आमच्याकडनं सेवा नाही होणार. माझे मुले लहान आहे. आताच नवीन धंदा सुरू केलाय, नवीन नोकरी सुरू केली. आम्ही 2 वर्षानंतर सेवा करणार. ते काम तुमचं. काय लगेच झालं? ह्याला पण काय व्हायला पाहिजे होतं? लगेच. हे लगेच तुम्ही केलं 4 वर्षानंतर. जसं तुम्हाला नोकरी दिली की संकट सुटून दे, तुम्ही नोकरीच्या जागी कशाला सोडवायचा प्रयत्न केला? संकट आला. संकट कसं जाईल? नोकरीमुळे. तर तुम्ही बोलता अच्छा कर्म करेगा इंसान फल देगा भगवान. मी तर बोलतो कर्म तरी करा. तर माझे आपल्याला करायला दिले आहे. अरे लोकांना ठाऊक नाही. जो पास्टर लीडर पण ते मी लीडर नाही बनणार, मी लीडर नाही बनणार. नको बनू. पण नाही बनणार तोपर्यंत काय होणार सुद्धा नाही. ती पण तरडा किती पण गिडगिड करा, काहीच होणार नाही. श्राप देत नाही, मी तुम्हाला सत्य सांगत आहे. हे त्या प्रकारे मम्मी बोलते मुलाला छोट्या अभ्यास कर. तो बोलतो अरे मम्मी सोड, मी टॉपर आहे. अरे मुला अभ्यास कर. अरे नाही मम्मी. मग मम्मी बोलते तू नापास होशील. मम्मी काय श्राप देते? मी काय श्राप नाही देत तुला. हे बल आहे. तर सर्व काही लगेच झालं तर सेवा पण कशी हवी? लगेच. मी 23 एप्रिलला 2003 रात्री 8-9 वाजता आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून मी प्रचार करत होतो. पहिली चंगाई मी पहिल्या दिवशी केली होती आणि सकाळी 8 वाजता मी सुवार्ता सांगत होतो. मी वाट नाही बघितली. मला माहित नव्हतं त्यावेळी मी काय करत होतो. जसं माझी बुद्धी उघडत गेली, मी बोललो बॉय काय मी योग्य काम करत होतो बिना समजता. 8:30-9 वाजता मी रात्री येशू ख्रिस्ताला जीवन देऊन आलो सेल मीटिंग मध्ये. सकाळी 8 वाजता पवित्र आत्म्याने माझी सहायता केली. मी प्रचार करत होतो. मी एकच प्रश्न विचारत असे, ख्रिश्चन असो या नॉन ख्रिश्चन, जास्त माहित नव्हते मला. थोडं जास्त समजलं होतं. एक प्रश्न विचारतो, तुम्ही ख्रिश्चन आहेत, तुम्हाला माहिती आहे का ख्रिश्चनचा अर्थ काय असतो? आणि येथून मी सुवार्ता प्रचार करत असे. जे पण काय मला थोडे जास्त ठाऊक होते. एक संदेश मध्ये किती समजू शकतो माणूस. पण त्या थोड्यासोबत मी प्रचार करत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी. आजपर्यंत करत आहे, कारण मला समजलं होतं वचन काय आहे. हे सर्व कुणापासून आहे? परमेश्वरापासून, ज्याने ख्रिस्ताद्वारे स्वतःचा आपल्याशी काय केला? समेट केला. आणि समेटाची सेवा कुणाला सोपवली? मला सोपवली. जर मला सोपवली आहे तर करायची पण मला आहे. हे माझे कार्य आहे. प्रेज द लॉर्ड. हे काय आहे? ख्रिस्ताचे कार्य. चला अजून समजू या कार्याला. मत्तई 28 अध्याय 18 वचन. तेव्हा येशू त्याचकडे आला आणि म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वी मला सर्व अधिकार देण्यात आला आहे. प्रेज द लॉर्ड. अशा गोष्टी वाचून तुमच्या आतून ओरडणे आले पाहिजे. जेव्हा मी अशा प्रकारच्या वचनाला ऐकतो तर मला बुम, किती मोठी गोष्ट लिहिली आहे. स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्व अधिकार. हा या सर्व अधिकार, थोडा नाही, सर्व अधिकार. बोला सर्व अधिकार. कुणाला दिला आहे? येशूला. कुणाला दिला गेला आहे? येशूला दिला गेला आहे. तर कुणाला दिला गेला आहे? आपल्याला दिला गेला आहे. तर आपण आता वाचलं, आपण आणि तो काय झाला आहे? एक. तर आपण धर्माप्रमाणे नाही, अरे मरून दे, अरे मुला मरून दे, माझी आत्मा परमात्मा मध्ये विलय होईल जाईल. आपण पहिल्यापासून असे एकच आहे. विचार करून बघा आपण जीवनात कुठे आहे. जे त्यांना मरणांत भेटणार आहे ते आपण जिवंतपणे मिळवले आहे. नंदी नाहीत. येशूने बोलले स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्व अधिकार. स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्व अधिकार मला दिला गेला आहे. तुम्हाला दिला गेला आहे. जणांना दिला गेला आहे. पक्का? तर घाबरू नका कुणाशी. घाबरू नका. या जगात आपल्याला घाबरणारा कोणीच नाही. आपल्याकडे आहे ते त्यांच्याकडे हाईच नाही. त्यांच्याकडे काय जास्तीत जास्त एका देशाचा अधिकार. जास्तीत जास्त काय होऊ शकतात? देशाचे प्रधानमंत्री. ते बोलतात देशाचे प्रधानमंत्री आहे. माझा प्रश्न आहे की जग सर्व लोकांनी तुम्हाला वोट दिले होते का? ते सांगतं का नाही? अरे 100 पडले, 51 एकाला भेटले आणि एकाला 49 भेटले. कुणाचा प्रधानमंत्री बनेल? 51चा 100चा बनेल का? 50ने तर वोट दिलेच नाही.
ते सुद्धा नाही बोलू शकत आमच्याकडे देशाचा सर्व अधिकार आहे. आपल्याकडे सर्व अधिकार आहे. या अधिकारासाठी किती त्यांनी पैसे वाचले, 2,000 वाटले. यार वोट करा, भ्रष्टाचार करा, जाऊन भेटला आपल्याला फुकट भेटला लगेच. प्रेज द लॉर्ड. जसं आपण बोललो येशू माझा प्रभू आहे, अधिकार ट्रान्सफर. विचार करून बघ किती पटकन झालं. आपल्याला कुठलं ते इलेक्शन लढावं लागले नाही. किती लोकांना इलेक्शन लढावे लागते, खोटं बोलावं लागतं, किती बेमानी करावं लागते. तर जाऊन काय बनतं, एक MP आणि एक MLA. 4 MP बना तर जाऊन काय म्हणतं मुख्यमंत्री. मग 4 बार मुख्यमंत्री बना तर जाऊन काय बनतं प्रधानमंत्री. हे पण बनलं तर एका माणसाला प्रधानमंत्री बनायला कमीत कमी 50 ते 60 वर्ष लागतात. आणि आपल्याला स्वर्गात पृथ्वीचा अधिकार कसा भेटला, तुरंत. मी घाबरू. तुम्हाला दुनियाने निवडलं आहे, मला परमेश्वराने निवडले आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुमच्याशी घाबरू, मी नाही. असं निवडलं असेल तुम्हाला लोकांनी आणि मी तुमच्याशी घाबरू. कदाचित तुम्हाला ठाऊक नाही मला कोणी निवडले आहे. वडिलांचे नाव तुम्हाला ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. सांगेल तर हड्डी हलायला लागते. स्वर्गात जो पिता आहे माझा पिता आहे. प्रेज द लॉर्ड. किडनी तुमच्या हात आहे, माझ्या पिताजीने दिली आहे. तुम्ही आमच्याशी भांडणार, आमचीच मांजर आम्हालाच म्याव. थाली में खाया उसी में छेद. हमारे नमक मी बोलू शकतो आपण सर्व. माझ्याच पिताजी खात आहे. माझ्याच पिताजी खेतात काय उगवतो, शेतात मक्के पेरू तोच उगवतो जो माझा पिताजी आहे. आता आमच्याशीच लढणार मुला. कोण आहेस तू, मला नाही ठाऊक. ती समजत कोण आहे ते. ओके, पुढे वाढू का. स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्व अधिकार मला दिला गेला आहे. मिळणार आहे की दिला गेला आहे. तर ह्या अधिकार सोबत तुम्ही काय करत आहात. नाही आम्ही त्यांना बोलवले पण ते आले नाही. काय म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला ठाऊकच नाही अधिकारचा अर्थ काय आहे. अधिकारचा अर्थ आहे ठोपा, जबरदस्ती खेचून आणा. आज ते आम्ही त्यांच्याकडे गेलो, ते बोलले घरात लग्न आहे, काका आलेत, मामा आलेत आणि हे आलेत आणि ते आलेत. कोण आलेत. नाही लग्न आहे. हेच लग्न बंद झाले होते जेव्हा सरकारने बोलले होते लग्न नाही होणार. चालेल का विचारत आहे मी. नोकरीला जायचं आहे म्हणजे ह्याच नोकरी बंद झाल्या होत्या जेव्हा सरकारने बोलले होते नोकरी बंद. सांगू नका नोकरी गरजेची आहे. अधिकार मोठा आहे. गेले ते लोक का, कारण सरकारने बोलले लग्न करू शकले. मी तर बोलतो मेलेला गाडायला पण भेटलं नाही त्यांना, कारण सरकारने काय दिला होता अधिकार. हा असतो अधिकार. तर तुम्ही बोलण्याची शिकत 5 ते 15 लोक नाही आले, 20 लोक नाही आले, कुठं तुम्हाला अजून ठाऊक नाही अधिकार काय असतो. हा अधिकार कुठं वापरता तुम्ही, प्रार्थनेमध्ये. कुठे वापरता, मध्ये. तुम्ही रविवार पासून पुढच्या रविवारची काय करत आहात तयार आहे. तुम्हाला ठाऊक आहे काम परमिशन तुम्हाला दिले गेले आहे. तर तुम्हाला हे काम तुम्हाला दिले गेले आहे तर तुमची जबाबदारी आहे की हे काम तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. चलो नेक्स्ट पुढचे वचन. म्हणून तुम्ही जा. बोला म्हणून तुम्ही जा व राष्ट्रातील लोकांना शिष्य बनवा. बोला शिष्य बनवा. शिष्य बनवा. त्यांनी नाही बोलले फक्त तारणाची प्रार्थना करा, त्यांनी बोलले शिष्य बनवा. काय असतो स्वामीजी बोलले रात्र झाली, ते बोलतात हा स्वामी रात्र झाली. बघ मुला हे असे आहे, हा स्वामी हे असे आहे. यांना आपण बोलतो शिष्य. किती लोक आहेत जोपर्यंत स्वामी नाही बोलत ते तोपर्यंत ते पाय बाहेर नाही काढत. माहित आहे ना, स्वामीजींना सांगतात मुला सकाळी उठून पूर्वच्या दिशेला हे कर, आणि तसे लोक करतात. नाही ठाऊकलं हे करतात. पण एक दिवशी एक महिला आली, मी त्यांना विचारलं पाय कसे तुटले तुमचे. बोलली नाही एक स्वामीजीकडे गेले होते, ती बोलले हळदीवर उभे राहून नाचायचं आहे. हळदीमध्ये गाठी असतात ना, हळदीवर असं ना हळदीवर असं उभं राहून टू नाचायचं होतं. ती बोललं बाबाजीकडे जाऊनच ठीक करा. पहिलं उजवा उचला मग डावा उचला, मग उभं कसं राहायचं बाबाजी. इज द लॉर्ड. त्याला काय म्हणतात शिष्य. काय म्हणतात गुरुजी सर्व काय ऐकत आहे. गुरु बोलतो इथे जातो तो तिथे जातो, गुरु बोलतो इकडे येतो तो इकडे येतो. हे लोक चर्चमध्ये येतात, स्वतःचेच गुरु असतात. पास्टरचं पूर्ण ना ऐकायचं, अर्ध ऐकायचं. हे शिष्य आहात तुम्ही, हे शिष्य आहात तुम्ही. सर्व नाही ऐकायचं, आपलं सुद्धा लावायचं. मी बोलतो त्या क्वालिटीचे शिष्य आहात तुम्ही. सर्व ऐकायचं नाही बाबा. त्यांचं काय, त्यांना समाजाविषयी ठाऊक नाही. तुम्हाला खूप ठाऊक आहे.
तुम्ही ज्याच्याकडे काहीच नाही द्यायला तुम्हाला खूप ठाऊक आहे. ज्ञान तुमच्याच पदरात पडलेले आहे. मी मूर्ख आहे जे आहे. काय लोक पास्टरचं ऐकायचं नाही, आपलं डोकं लाव. अरे लावा लावा मग लावा. मग चर्च मध्ये पहिलं शिष्यच बनायला हवे. प्रेज द लॉर्ड. त्याला बोला शिष्य बना, शिष्य बना. आतापर्यंत तुम्हाला कोणी बोलले नाही पास्टर आयजॅकचे चमचे आहात, मला शक आहे की तुम्ही आतापर्यंत माझे शिष्य नाही. का वेळ लागेल तुम्हाला? शक आहे मला की तुम्ही माझे शिष्य आहात. जे पास्टर त्यांना विचारले ते लोक बोलतात त्यांना पास्टर सुषमा तर पास्टर चमचे आहे, पास्टर अंकुट चमचे आहेत, बनले आहे ते काहीतरी, आणि तुम्ही जे नाही ते तुम्ही नुसते चमचे हलवत बसले आहात. हालेलुया. ते तुम्हाला वाटतं ना की पास्टरचं काय ऐकायचं? नको ऐकू. ऐकत आहे ते पुढे वाढत आहे, ते कुठे जात आहेत. तुम्ही जे तुमच्या डोक्यातून चालत आहात माझे ऐकत आहात, त्यांचे दुसरे ऐकत आहे कारण ते माझे ऐकत आहेत. लॉर्ड पहिली चर्च मध्ये काय बना? शिष्य. ते जरा बोला शिष्य बना. शिष्य काय आहे? जे गुरु बोलेल ते बस आहे. शिष्य म्हणतात नाही पास्टर आम्ही गावाला चाललोय 6 महिन्यासाठी. पास्टर बोले नको जाऊ. हा तिकीट बुक झाले, काकीच्या मुलाच्या भावाचं लग्न आहे, कसं नको जाऊ मी? काय आता सरकार बोलेल लॉकडाऊन आहे घरी बसायचे. आता बसाल. अधिकार का नाही लावला? अरे हमार शादी कसे नाही होई? बघा जेव्हा सरकार बोले मंडप काढतील, तिकीट परत घेतील, सर्व काही बघून तेव्हा सर्व काही ठीक करतील. कारण बोलले. आणि जेव्हा पास्टर बोलतील नको जाऊ, असे घरी जातील, पास्टरची किडनी असे खेचून वाटेल त्यांना. पास्टर कसे बोलले हे ना, अधिकार कोणी दिला की आम्ही ह्यांचं ऐकू. आता त्याच्या घरचे पण तुमच्या पास्टर ना भेटून दाखवतो. मी तुम्ही दाखवा, मी इथे उभेच आहे. आम्ही प्रेज द लॉर्ड. हसू शकता. हसायला सांगितले. जरा बोला सेवा करा. काय करा? डोकं सीधा करा, शिष्य बना आणि शिष्य बनवा. हालेलुया. समजलं? जर कुणावर कर्ज आहे काय आहे? जर तुम्ही 90 दिवशी वास्तविकता संग्रह वाटली, दिवस वास्तविकता संग्रह वाचली, दिवस माझा ऐका, फक्त 90 दिवस माझे शिष्य बना. केवळ 90 दिवस. चमचे टाईप. मी बोलेल रात्र, सकाळ बोलतो सकाळ. मी बघतो 90 दिवसांत तुमचं जीवन कसं नाही बदलत. मी पण बघतो. बना तर पूर्णपणे समर्पित. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरासोबत एक आहात. ज्या परमेश्वरासोबत तुम्ही एक आहात त्याचं कसं नाही ऐकत तुम्ही? ठीक नाही हे. जर तुम्ही एक आहात तर त्या युनियनचा हेड कोण आहे? तुम्ही की परमेश्वर? परमेश्वर कोण आहे? एक. युनियनचा हेड कोण आहे? जर लग्न होतं तर नवरा बायको मधलं हेड कोण असतं? नवरा. आपलं प्रभू बरोबर परमेश्वर काय झालं? समेट. पण हेड कोण आहे? आता आपल्याला त्याच्या ऐकणे काय आहे? आवश्यक, अनिवार्य. ते काय बलवा आहे? बलवान. त्याला बोलतात विद्रोह. चुकीचं बल आहे. प्रेज द लॉर्ड. ते तुमच्या जीवनात काय घेऊन जाईल? पाठी. हे पुढे जाण्याच्या ऐवजी कुठे घेऊन जाईल? पाठी. काही सकारात्मक बल आहे आणि काही नकारात्मक बल आहेत. सकारात्मक बल लावाल तर जीवन कुठे जाईल? पुढे आणि वर. नकारात्मक बल लावाल तर जीवन कुठे जाईल? पाठी आणि खाली. मतलब तुम्हाला किती जण समजलं? कारण बल काय आहे? वेक्टर आहे. किती जण समजतंय? वाचा तुम्हाला समजेल. बल काय आहे? बलामध्ये दिशा असते. हा काय बल वेक्टर आहे? माहिती आहे ना? बल वेक्टर ज्यात दिशा पण असते, दिशाही नाही. त्याचे 2 कारक आहे. माहित आहे ना? त्याला आपण तोडतो नाही. असं वेक्टर असतं नाही हॉरिझॉन्टल मध्ये. समजतं इतकं तर फिजिक्स वाचून आलात ना? बलामध्ये काय आहे? दिशा आहे. दिशा आहेत पुढची आणि वरची, आणि पाठची आणि खालची. ती जण फिजिक्स वाचून आलेत. डायग्राम बनवलाय कधी? ज्यात आपण बनवतो दिशा पुढे आणि वर. ॲरो बनवावा लागतो. आणि अजून एक ॲरो कसं बनवावा लागतो? पाठी आणि खाली. किती जण समजते? कारण जर तुम्ही योग्य बल लावाल तर जीवन कुठे जाईल? पुढे आणि वर. जे बल लावाल तर जीवन कुठे जाईल? पाठी आणि खाली. तर तुम्ही योग्य बल लावत आहात आणि चुकीचे बल लावत आहात तर जीवन पाठी आणि खाली चाललंय. स्वतःला विचारा, काय चुकीचे बल लावत आहे का? ह्या बलांना नाही बदलणार. तुम्ही काही पण करा, काही होणार नाही. जिथे आहात तिथे पण नाही राहणार. कुठे जात राहणार? पाठी आणि खाली.
जेव्हा तुम्हाला बोलले जाते हे काम करा, तर स्वतःच्या भल्यासाठी ते कार्य करा. बोलतो प्रार्थना करा, तर प्रार्थना करा. तुम्ही नाही बोलत मी प्रार्थना नाही करणार. कसं नाही करणार प्रार्थना? का नाही करणार प्रार्थना? का नाही तुम्ही फाउंडेशन स्कूलमध्ये जाणार? का तुम्ही सेल जॉईन नाही करणार? का इतका विद्रोह? योग्य बल लावण्यासाठी इतका वेळ घालवत आहात तुम्ही. काम तुम्हाला लगेच करायला हवे होते, इतक्या वर्ष तुम्ही नाही केले. मला ब्रदर कानांची साक्ष खूप आवडते. ज्या दिवशी त्यांनी फाउंडेशन स्कूल केलेलं त्यांना लगेच प्रमोशन भेटले, जे प्रमोशन 12 वर्षापासून भेटले नव्हते. बल आहे, ज्या दिवशी तुम्ही बल लावाल त्याच वेळी तुमचे सर्व थांबलेले काम सुरू होतील. तो माणूस जो पैसे घेऊन गेला होता त्याला आठवण येईल. ज्याला तुम्ही फोन करता भाव पैसे दे, तू स्वतः फोन करे बोले भावा घे, मला ठाऊक आहे मी काय बोलत आहे. जी नोकरीवाली तुम्हाला बोलते उद्या ये, ते स्वतः फोन करते भावा आता पण आला का नाहीस. ते गोष्ट अशा बदलते अशा, कारण बल कुठं लागत आहे आता योग्य ठिकाणी. तुमच्याशी जुडलेली प्रत्येक गोष्ट ठीक होईल, लगेच ठीक होईल. तर तुम्ही काही पण करा, तशी ठीक झाली नसती. तो कशाचा खेळ आहे? शक्तीचा. कशाचा खेळ आहे? पॉवरचा. लाईन नाही ऐकली तुम्ही? बोला सगळं पॉवरचा खेळ आहे. बोला ना शेजाऱ्याला. सर्वांना ठाऊक आहे हे जिंदगी किसका खेळ आहे. नाही माहीत? सर्व कुणाचा खेळ आहे? शक्तीचा. जिसकी लाठी उसकी भैंस. हेच मी तुम्हाला सांगत आहे, जीवन कुणाचा खेळ आहे? पॉवरचा. मी तुम्हाला सांगत आहे पॉवर कुठून येत आहे, पॉवर कुठून लागते. प्रेज द लॉर्ड. तर जीवन कुणाचा खेळ आहे? बोला सर्व पॉवरचा खेळ आहे. मला शिकवत आहे पॉवर कुठून लागते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय करत आहात? प्रार्थना. जे तुम्ही काय जिंकत आहेत? आत्मे. जे तुम्ही काय करत आहात? आराधना. योग्य वचन बोलत आहात. तुम्ही धन्यवादिता देत आहात. तुम्ही काय लावत आहात? शक्ती. पॉवर. आणि या पॉवरच्या विरुद्धात कुठली पॉवर नाही. प्रेज द लॉर्ड. मैदान मोकळे आहे. बोला मैदान मोकळे आहे. बोला मैदान मोकळे आहे. या देशात प्रधानमंत्रीच्या लेटरच्या साईन समोर साईन चालेल आहे. म्हणजे प्रधानमंत्रीने तुम्हाला सही करून दिले, कुठला व्यक्ती आहे जे सही करू शकतो, पण थांबू शकतो. त्याच प्रकारे का देशात प्रधानमंत्री काय आहे? सर्वात मोठा अधिकार. कारण जर प्रधानमंत्रीची सही आहे तर संपूर्ण देशात ती चालेल नाही चालेल, पण येशूकडे संपूर्ण जगाचा अधिकार आहे. हालेलुया. पूर्ण जगाचा अधिकार. काय होईल? हा अधिकार संपूर्ण जगात चालेल. गावात पण चालेल, शहरात पण चालेल, यांच्यामध्ये पण चालेल, अनपढच्या मध्ये पण चालेल, सासूमध्ये पण चालेल, सुनेमध्ये पण चालेल, नंदांमध्ये पण चालेल, मुलांमध्ये पण चालेल, बायकोवर पण चालेल, नवऱ्यावर पण चालेल, बॉसवर पण चालेल, पुन्हावरही चालेल. हा अधिकार, त्या अधिकाराचा वापर केला आहे. हालेलुया. हालेलुया. उचला आपल्या तनकराने भाषेत प्रार्थना. लिग्र बहुशातला खांग्र थोर शातीतला अंग्र थोतला प्रभा. बोला सर्व पॉवर आहे. शोतलो कोतली का अंग चितला खात्र चिलाला बहुशातला खांग्र चितला बलवा. लिब्रा हादा बोला अन्य भाषेत बोला. लिब्रा शोतला लोसर लिग्र बला खाकर ती लिग्र बहुत लखा तेरे लिग्र बहुत लिग्र बांग दबा. लिब्रा लखा तेरे लिग्र बहुत शतीत लगा बहुत लगा बाकरो तुला करो तिकडे बदल भविष्यात लगा बला. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हात उचलून धन्यवाद देऊ शकता. बोला धन्यवाद परमेश्वरा. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर आम्ही तुमचं स्वागत करणार आहोत. कोण आहे जे पहिल्यांदा आला आहात? उभे राहू शकता. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. जोरात टाळ्या वाजवा. थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. पहिल्यांदा आला आहात तर ही प्रार्थनेला तुम्ही मानंतर करू शकता. डोळे बंद करा आणि प्रार्थनेला मानंतर बोला. हे बोला. प्रिय पित्या, श्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत देवाच्या पुत्रामध्ये. विश्वास करतो की येशू मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि तो जिवंत आहे. आजपासून येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे आणि माझा स्वामी आहे. वाचलो आहे, माझे तारण झाले आहे. आजपासून मी नवीन जन्मलेला आहे, परमेश्वरासोबत एक आहे. धन्यवाद प्रभू मला वाचवण्यासाठी. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. थँक्यू. जोरात टाळ्या वाजवतो यांच्यासाठी.
कुठेही आहात आणि ही प्रार्थना तुम्ही केली आहे तर आमचे नंबर स्क्रीनवर आहेत. आम्हाला नक्की सांगा, कारण अजून आम्ही तुम्हाला शिकू शकेल. फाउंडेशन स्कूल करा, सेलमध्ये जावा, ह्या गोष्टी होतात आमच्याकडे. ती करून घ्या. कुठल्या तर सेलची मेंबर बना. जे तुम्हाला घेऊन आहे त्यांना विचारपूस करा की कुठे सेल होतो ते जा. मी ह्याच्या पहिला की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू, मी प्रार्थना करतो लेकरांसाठी. येशू ख्रिस्ताला आपलं जीवन दिले आहे की ते वेगाने पुढे वाढत आहेत. येशूचे नाव त्यांच्यावर आहे, सैतानचा त्यांच्यावर कुठलाच डावाने कब्जा नाही. धन्यवाद देतो प्रभू, आणि प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. ही वेळ आहे आपण आपला दसमास, आपली भेट, आपली पार्टनरशिप. लक्षात ठेवा, दसमास द्याल तर पैशाचे बल लागेल आणि पैसे पुढे वाढतील. ठीक आहे, होऊन दे की तुम्ही योग्य बल लावा. तुम्ही दसमास द्यायला शिका. दसमास काय आहे? जे तुम्ही कमवता, जे काही परमेश्वर तुम्हाला देतो त्याचा 10वा हिस्सा. माणसं आहे. पार्टनरशिप आपण बाकी डिपार्टमेंट सोबत करतो. तुम्ही हिलिंग स्कूल बघितलं, आता पार्टनरशिप करतो आपण छोटी बरोबर, बाकी दुसऱ्या गोष्टींबरोबर. येशू तुझं प्रेम करू, तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखं ना कोणी, ना कोणी, ना कोणी. येशू तुझं प्रेम करू, तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखं ना कोणी, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, ना कोणी, ना कोणी. ओ ना कोणी, ना कोणी. ओ ना कोणी, ना कोणी. येशू तुझं प्रेम करू, तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखं ना कोणी, ना कोणी, ना कोणी. येशू तुझं प्रेम करू, तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखं ना कोणी, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, ना कोणी, ना कोणी. ओ ना कोणी, ना कोणी. ओ ना कोणी, ना कोणी. ओ ना कोणी, ना कोणी. येशू तुझी स्तुती करू, तुझी मी स्तुती करू. तुझ्यासारखा ना कोणी, ना कोणी, ना कोणी. येशू तुझी स्तुती करू, तुझी मी स्तुती करू. तुझ्यासारखा ना कोणी, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, ना कोणी, ना कोणी. ओ 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 ना कोणी, ना कोणी. तर भेटो. धन्यवाद परमेश्वर, भेटेला आणण्याची संधी दिल्याबद्दल. हे तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र ठेवा स्वीकारण्यासाठी आम्ही दिले आहे. याची वाढलेली शेती आम्ही ग्रहण करतो प्रभू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. लॉर्ड बघू शकता का अनाउन्समेंट आहे, लक्षपूर्वक ऐका. नवीन चर्चा सुरू झाले, परत एकदा जोरात टाळ्या वाजवू शकता. तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊ शकता. कॅन यू शो इट www.christembassyiindia.org. दाखवून तुम्हाला तिथे तुम्ही जाल,
हँड साईडला. जेव्हा उघडा लेफ्ट हँड साईडला तुम्हाला 3 डॉट भेटतील. तिथं तुम्ही क्लिक करू शकता. कॉन्टॅक्ट असते तर तुम्हाला आपले सर्व चर्च ॲड्रेसेस भेटतील. कुठल्या टायमावर आहे काय आहे ना. इथे तुम्हाला सर्व ॲड्रेस भेटतील की कुठं चर्च आहे, कोण इन्चार्ज आहे, किती वाजता, सर्व इन्फॉर्मेशन इथे आहे. कसे पोचायचे जे नंबर आहे त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपले ऑनलाईन चर्चेस आहेत. 36 ऑनलाईन चर्चेस आहेत. किती जण ठाऊक आहे, टाळ्या वाजू शकता जोरात. सो ऑनलाईन चर्च सोबत आमच्याशी काय करा, सहभागी त्यांना दुसऱ्यापर्यंत घेऊन जा. ही तुमची सेवा आहे. म्हणजे संपूर्ण भारतात तुम्ही कुणाला सांगू शकता. कुठली भाषा तुम्ही त्यांना सांगू शकता. अरे या भाषेत बघ, त्या भाषेत बघ, ह्या भाषेत बघा. जर ते चर्चला येऊ नाही शकत त्यांच्यासोबत बसून सेंटर बनवा. समजतं तुम्हाला. घरी जाता त्यांच्यात सेंटर बनवा. काय मीटिंग ते संपली पण चर्च तिथे चालू आहे. किती जण समजते. आमचे ॲप आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट. मला कुठे यूट्यूबवर जायची गरज नाही. मी कसं शोधू काय आहे, सिम्पल. आमचं ॲप डाउनलोड करा. क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट ॲप गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्याकडे आता ॲप आहे. सगळ्या सुविधा आम्ही करून ठेवल्या आहेत. का करत आहे आम्ही एवढ्या सुविधा. जसं तिसरं तुम्हाला समजेल. तुम्हाला समजायला लागेल आम्ही ह्या सर्व गोष्टी का करतो, बेकारमध्ये नाही करत. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर चॅलेंज आहे. विन अँड रिटेन 1 सोल डे चॅलेंज. चॅलेंज आहे जे आम्ही तुम्हाला देत आहे. प्रत्येक दिवशी एक आत्म्या जिंका आणि वाचून ठेवा. करू शकता. किती जण करू शकता. आता तुम्ही कुठेही आत्म्या जिंकू शकता. ठीक आहे ना. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपण 3दा प्रार्थना करतो. प्लीज आमच्यासोबत प्रार्थना करा. बुधवार आणि शुक्रवारची सभा खूप गरजेची आहे. असे होऊन देऊ नका की तुम्ही बघत नाही. जर घरात पण बघत आहात तर असे बघा जसं चर्चमध्ये बघत आहात. हे तुमची भेट द्या. लक्षात ठेवा की तुम्ही जर चर्च बघत आहात आणि भेट नाही दिली तर तुम्ही चर्च नाही बघितले. तो टीव्हीचा एक प्रोग्राम होता, सिरियल होता, ज्याचे कोणचा आशीर्वाद तुम्हाला भेटणार नाही. प्रत्येक वेळी तुम्ही चर्च बघता, भेट द्या. पास्टर क्रिस सोबत वर्ड बघता, भेट द्या. त्या तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद देऊ. आपल्या हातांना उचला. धन्यवाद द्या. परमेश्वर, मी प्रार्थना करतो जर लेकरांसाठी सेवा यांच्या हातात यशस्वी होता येशूच्या नावामध्ये. या समेटाच्या सेवाला खऱ्या मनाने करता हे येशूच्या नावामध्ये. करता हे योग्य बलांना लावत आहे येशूच्या नावामध्ये. तो निघालेला कुठला सैतानाला शिवणं शिकत येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो. धन्यवाद. आणि या प्रार्थनेला येशूच्या नावात मागतो. आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागी आमान बरोबर सर्वदा असो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. तिथंच भल्यान करून सर्वदा माझ्या जीवनात निवास करून राहील आणि मी परमेश्वरच्या घरात निवास करून राहील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. आनंद साजरा करा. वचन काय करते, कार्य करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.